अध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख शेगाव। तुम्ही पाहिलं असेल सर्व मंडळी गेल्या 10 दिवसापासून जो केस गळतीचा प्रकार चालू आहे आपल्या तालुक्यामध्ये, ज्याने धुमाकूळ केला। बोंडगावमधूनच त्याची 28 तारीखला सुरुवात झाली आणि 30 तारीखले ते आमच्या निर्देशनात आणून दिलं। बोंडगाव आमचे मित्र आहेत त्यांनी 30 तारीखला लक्षात आणलं। 31 तारीखला आम्ही अकोला इथं चर्मरोग तज्ञासोबत बोलून 1 तारीखला पेशंट अकोला इथं पाठवलं। तिथं डॉक्टरांनी असे सांगितलं की शॅम्पूमुळे हा सर्व प्रकार झाला आणि नंतर औषध उपचार घेऊन आम्ही ज्यावेळेस परत आलो ते पेशंट घेऊन, सुरुवातीचे 3 पेशंट निघले होते। तिन्ही पेशंट महिला होत्या, 2 मुली आणि तिची आई। 1 आणि 2 3 तारीखपर्यंत पेशंटची संख्या गावामध्ये 7 ते 8 पर्यंत गेली। नंतर असं लक्षात आलं की काही पेशंट याच्यामध्ये ज्यांनी कधी शॅम्पू वापरला नाही असे पण आहे। मग असं लक्षात आलं की हे शॅम्पूमुळे तर झालं नाही, आणखी हा काहीतरी प्रकार आहे। 5 तारीखला THO मॅडम असतील, तहसीलदार साहेब असतील किंवा BDO असतील यांच्यासोबत चर्चा झाली आणि 6 तारीखला आम्ही बुलढाणा येथे DOच्या कार्यालयात पोहोचलो। माझ्यासोबत माझे सहकारी मित्र संतोष पाटील लिप्ते पण होते, शहर प्रमुख, आणि DOच्या सोबत या विषयावर पत्रव्यवहार केला। 7 तारीखले तुम्ही सर्व प्रसार माध्यमांनी याने एक दिशा दिली आणि सर्व बातम्या 7 तारीखपासून लागल्या। तुमचे सर्व मीडियावाले आले आणि 7 तारीखला संध्याकाळपर्यंत पूर्ण आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला। नंतर 8 तारीखपासून शेगाव THO आणि DOची टीम इथं बोंडगावमध्ये दाखल झाली, ज्याच्यामध्ये बुलढाण्याचे काही त्याचे CS असतील किंवा अकोल्याची टीम असेल, मेडिकल कॉलेजची, आणि 8 तारीखपासून त्यांचं काम चालू झालं। 9-10 तारीखपर्यंत काम चाललं त्यांचं। ते ज्यावेळेस वापस गेले